नमस्कार. एमसेन न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या खास शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजकारणाच्या घडामोडीवरचा हा खास शो आणि आजही चर्चा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आहे एमसेन न्यूजचे सल्लागार संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जिवरकर सर. सर नमस्कार. आज पण दिवसभर जो एकदम चर्चेचा असा दिवस होता, त्याचं कारण आहे की नरेंद्र मोदींची सभा झाली आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या सभेत आज परत एक खुलासा किंवा एक आव्हान केलं की शरद पवारांनी किंवा उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत जॉईन व्हायला हवं. त्याच्यावर शरद पवारांनी लगेच रिप्लाय केला की हे काही शक्य नाही आहे किंवा या सगळ्या गोष्टी आता मोदींना समोरचं चित्र दिसायला लागतं, निवडणुका हरतायत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती दिवसभर चर्चा सुरू होती. दुसऱ्या महत्त्वाच्या दिवसभरातल्या घडामोडी संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे पण आहेत, मुख्यमंत्री जे आहेत आणि उद्धव ठाकरे हे पण आहेत. यांनी सभा घेतल्या आणि सगळ्यांनी तयारी, त्यामुळं औरंगाबाद जालना सगळं वातावरण ढवळून निघालं आणि एकदम काटेकी टक्कर सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या दिवसभर राहिला या दोन सभांचा काय इम्पॅक्ट आहे उद्या याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहे. आणि उद्या नेमकं औरंगाबाद जालना 2 दिवसात काय घडलं याच्यावर उद्या बोलूयात. पण आज आपण ज्या मतदारसंघावरती बोलणार आहोत तो म्हणजे दिंडोरीचा आणि नाशिकचा. कारण नाशिकवरती जे तिकीट खूप लांबलं होतं त्यावरती आपण मागे बोललो होतो थोडंसं, पण दिंडोरीबद्दल काही बोललो नव्हतो. दिंडोरीमधनं मागच्या वेळेस डॉक्टर भारती पवार जे आहेत त्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना आरोग्यमंत्री राज्य आरोग्यमंत्री मिळालं होतं केंद्राचं. त्यानंतर ते एकदम चर्चेत आल्या होत्या. त्यांचा तो मतदारसंघ आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण तिथं चर्चा करणार आहोत. सर, सगळ्यात पहिलं आपण दिंडोरीतनं सुरू करूया. दिंडोरीचं चित्र कसं बघतात? दिंडोरीमध्ये अत्यंत थेट सरळ लढत आहे यावेळेस भगुरे गुरुजी विरुद्ध डॉक्टर भारती पवार यांच्यामध्ये. आणि या थेट लढतीमध्ये आत्ताचा जो अंदाज आहे की तिथं थोडंसं पारडं भगुरे गुरुजींचं जड मानलं जातं आहे. अर्थात या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणूक जाईल त्यावेळेसचं चित्र काय असेल त्यावेळी आपण त्यावेळी बोलत राहू. परंतु आत्ता तरी सध्या भारती पवार यांच्यासमोर एक मोठं आव्हान भगुरे गुरुजी यांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसने उभं केलेलं आहे. नरहरी झिरवळ जे आहेत सभापती होते ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या सोबत जरी गेलेले असले तरी आत्ता त्यांनी सरळ भगुरे गुरुजी यांच्या प्रचार सभेमधले त्यांचे फोटो आत्ता व्हायरल झाले. त्यामुळं ते कोणाला मदत करतात हा पण आता उत्सुकतेचा विषय झालेला आहे. आणि एकूणच आपण जर बघितलं असेल की तिन्ही पक्ष हे जे आहे दोन्ही बाजूचे म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्यांमध्ये असं होतं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरची समीकरणं बरोबर बसत नाही म्हणून विरोधी पार्टीच्या उमेदवाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मतदान करण्याची किंवा मदत करण्याचे जे धोरण घेतलं जाते तर त्याला महायुती पण अपवाद नाही आणि काही ठिकाणी महाविकास आघाडी पण अपवाद नाही. पण दिंडोरीमध्ये हा मोठा फटका भारती पवार यांना बसू शकतो कारण नरहरी झिरवळ यांचा नांदगाव या भागामध्ये मोठा प्रभाव आहे आणि त्यांनी जर ते झुकतं भगुरे गुरुजींना दिलं तर त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल. यामुळेच की काय आत्ता छगन भुजबळांच्या या सगळ्या नाशिक जिल्ह्याचं राजकारण केंद्रबिंदू असलेले छगन भुजबळ पहिल्यापासून चर्चेत होते. हेमंत गुडसेंची उमेदवारी थोडी उशिरा नाही हो म्हणत जाहीर झाली आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भुजबळांची मदत या दोन्ही ठिकाणच्या उमेदवाराला लागणार आहे. दिंडोरीच्या उमेदवारालाही लागणार आणि नाशिकच्याही लागणार. तर आज भारती पवार यांच्या समर्थकांनी आजच भुजबळ यांची नाशिकमध्ये जाऊन भेट घेतली आणि आपण सक्रिय थोडंसं सामोर येऊन आम्हाला मदत करावं असं त्यांना साकडं घातलेलं आहे. आता भुजबळ काय पवित्र घेतात याकडं नाशिक जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचंही लक्ष लागलेलं कारण जेव्हापासून त्यांनी उमेदवारी स्वतः माघार घेतली असं जाहीर केलं तेव्हापासून भुजबळ म्हणजे प्रचारामध्ये राजकीय विषयावरचे बोलतायत, मुलाखती देत आहेत, परंतु सक्रिय असं मैदानात जाऊन कोणासाठी काम करताना भुजबळ दिसत नाही. तर त्याचा काय परिणाम होतो का, महायुतीला त्याचा फटका बसतो का? कारण हे फार दोन्ही मतदारसंघामध्ये आता अत्यंत उल्लेखनीय म्हणजे याच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. नक्कीच. म्हणजे म्हणता येईल की ज्या शेवटच्या टप्प्यातल्या ज्या लढती आहेत त्या लढतींवरती आता चर्चा सुरू झाली आहे किंवा तो एक रणसंग्राम सुरू झाला आहे भारती पवारांच्या मतदारसंघाबद्दल किंवा डॉक्टर भारती पवारांपुढे मागच्या काही महिन्यामध्ये जे मोठं आव्हान होतं. कारण नाशिक आणि दिंडोरी हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळे ती निर्यात बंदी, मग कांद्याचं सगळं लासलगाव मार्केट त्यांनी मागं भेट दिली होती आणि आम्ही सुरू करू तर शेतकरी प्रचंड नाराज होता मधल्या काळामध्ये. आणि शेतकऱ्यांना असं वाटलं की कांदा या विषयावरून केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांची कोंडी करतं आणि कांद्यावरची निर्यात बंदी घालणं हटवणं हा सगळा विषय जरा तिथला कायम चर्चेत राहिला. भारती पवारांच्या मागच्या काही भेटी देण्याचे आपण सगळ्यांनी बघितलं होतं. त्यानंतर सरांनी जो मुद्दा सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की नरहरी झिरवळ एक दिलखुलास व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांना ही जेव्हा पक्षांची फाटाफूट झाली होती, जेव्हा शिवसेना फुटली होती तर सगळ्यात जास्त नरहरी झिरवळ आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघितले असेल आणि ते त्यांच्याकडे उपसभापती पद होतं कारण त्यावेळेस आणि ते त्यांच्या नावावरनं सगळ्या सरकार ज्या केसेस लढले
कोर्टामध्ये. तर त्यांच्या नावावर नरहरी झिरवळ वर्सेस असं असायचं. त्यामुळे नरहरी झिरवळांची सध्या भूमिका जी आहे ती तर खूप महत्त्वाची आहे. आणि आज सरांनी जर सांगितलं नरहरी झिरवळ तसे अजित पवार गटाचे आहे, अजित पवारांच्या जवळचे मानले जातात. पण काही दिवसांपासून ते शरद पवार म्हणजे तसे ते शरद पवारांनी त्यांना राजकारणात मोठे केले आणि शरद पवारांच्या बाजूने असणारे अजित पवारांकडे काही दिवस गेले असतील. परत जर ते शरद पवार गटामध्ये आले तर दिंडोरीचं चित्र बदलू शकतं, दिंडोरीच्या जागेचा निकाल बदलू शकतो, नक्कीच बदलू शकतो. असं म्हणायला काही हे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण येणारा काळ म्हणजे आता काळ सर किती राहिला 3 दिवसांचा नाही, जास्त त्यांचं 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळे त्यांना आपण की जसं जसं अंतिम टप्प्यात मतदान होईल त्यामुळे मतदान जसं जवळ येईल त्याच्याकडे 7 दिवसांचा वेळ आहे इतरांपेक्षा. त्याच्यामुळे तो त्याच्यासाठी ती आता त्यांचं म्हणता येईल की यांचं शेवटाकडे आलं, त्याची सुरुवात झाली, त्यांची सुरुवात झाली. त्याच्यामुळे सर दुसरी जी महत्त्वाची त्याच भागातली निवडणूक आहे यातला आधी दिंडोरी कंप्लीट करूयात. दिंडोरीने सरांनी जो मुद्दा सांगितला छगन भुजबळांचा, छगन भुजबळ हे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे एक मोठे हे आहे. आणि सुहास कांदेंनी असा आरोप केला होता परवा बोलता बोलता की छगन भुजबळ तुतारीचं काम करतायत आणि तो काल खूप त्याच्यामुळेच हे वातावरण सगळं पेटलेलं आहे. आणि आतून काय होईल आणि त्यांचे विधानं जे येत आहेत छगन भुजबळांचे ते थोडेसे शॉकिंग विधान आहे की कायमस्वरूपी मित्र नसतो, कोणी कायमस्वरूपी शत्रू नसतो किंवा कोणी कायमस्वरूपी मित्र असत नाही. नेमकं भुजबळांचं काय चाललं या सगळ्या गोष्टीमध्ये हे लक्षात यायला मार्गच नाही. कारण ते एकदम संभ्रमावस्थेमध्ये भुजबळांची भूमिका वाटते. एका बाजूला त्यांनी मराठा आंदोलनाच्या बाबतीमधली जी भूमिका घेतली होती तर त्यामुळं त्यांना प्रचंड मोठा रोष पत्करावा लागला होता राज्यभरामध्ये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी मागे घेऊन परत अशा पद्धतीची जी विधानं केली की नेमकी ठोस भूमिका लक्षात येत नाही की ते महायुतीच्या बाजूनं आहे की नाही आहे असा प्रश्न बाजूनं आहे की आघाडीच्या किंवा त्यांनी न्यूट्रल राहणं हे सुद्धा महाविकास आघाडीला मदत केल्यासारखंच आहे ना. 100% असंच आहे. म्हणून त्या ज्याच्यामध्ये आणि जे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी किंवा त्यांना देणं म्हणजे काय असतात प्रत्येक गोष्टी काही काही राजकारणात फक्त सांगावंच लागतं असं नाही, काही संकेत पुरेसे असतात. आणि असे काही संकेत छगन भुजबळांच्याकडनं दिले जात आहेत का हेही बघावं लागेल जे आहे ते. त्यानंतर आपण येऊयात नाशिकच्या जागी. भुजबळांचा एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करावा लागेल की नाशिकमध्ये योगायोगानं भुजबळांचं कसं झालं की हेमंत गोडसेंना उमेदवारी दिलेली ते शिंदे गटाचे. त्यामुळं शिंदे गटाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं बॉन्डिंग असण्याची काही फार अशी भाजपसोबत दोन्ही पक्षाचं बॉन्डिंग आहे. पण शिंदे गटासोबत बॉन्डिंग ठेवायचं की नाही ठेवायचं हा परत पुढचा विषय आहे. फार तो अजून कोणी विचारतच घेतला नाही. आपण इतके दिवस चर्चा करत आहोत. पण या दोन्ही पक्षांना असं वाटतं का की नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारचं जरी असलं तरी आपणच त्याला निवडून आणण्यासाठी आपल्या लोकांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मदत करायला पाहिजे. त्यामुळे भुजबळांचा नाशिकमधला तो फॅक्टर भाजप समजून घेऊ शकतो. पण दिंडोरीमध्ये जर भुजबळांनी न्यूट्रल भूमिका घेतली तर मात्र भारतीय जनता पक्षांना यांना सोबत घेऊन काय फायदा झाला असा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नक्कीच माहिती तिघही मित्र आहे पण तिघा मित्रांमध्ये कोण कोण जवळचा मित्र आहे हे त्याचा पुढचा प्रश्न आहे आणि तो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. पुढचा जो विषय आहे सर नाशिकचा, नाशिकमध्ये म्हणता येईल की नाशिकची जागा आणि त्याची तिथली उमेदवारी इतक्या दिवस लांबल्या गेली का महायुतीतलं सगळ्यात शेवटचं तिकीट डिक्लेअर झालं ते नाशिकचं. हेमंत गोडसेंनी 4-5 वेळेस भेट घेतलं आणि सगळ्या चर्चेमध्ये आले. तर हेमंत गोडसे जे आहेत ते उभा आहेत. त्याच्यानंतर महायुतीकडनं ते उभा आहेत आणि महाविकास आघाडीकडनं वाजे उभा आहेत आणि शांतिगिरी महाराज ज्यांनी औरंगाबादला 9ला निवडणूक लढली होती ते अपक्ष आहेत. या तिघांच्या लढतीकडे सर कसं बघता? नक्कीच शांतिगिरी महाराजांची उमेदवारी या मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांना डोकेदुखी होणार आहे. कारण या सगळ्याच्यामध्ये दोघांची मतदान ते खाणार. कारण त्यांनी दोन्ही म्हणजे एक तर शिंदे गटाकडे किंवा भाजप या दोन्हीपैकी कुठल्याही पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर मी दोन्ही पक्षाकडनं निवडणूक लढवायला तयार आहे. त्यांनी हिंदुत्वाचीच भूमिका घेतलेली आहे आणि साधारणपणे आतापर्यंत त्यांनी 550हून जास्त गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या. शांतिगिरी महाराजांनी आज छगन भुजबळांची पण भेट घेतली. म्हणजे आपण तेच म्हणजे सगळं नाशिक भुजबळांची भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांना प्रत्येक जण उमेदवार जाऊन त्यांना म्हणजे जो महायुतीच्या बाजूनं आहे असा उमेदवार त्यांच्याकडे जाऊन मदतीची अपेक्षा करतो आहे. आणि त्यांच्याकडनं म्हणजे ठीक आहे एंटरटेन आलेल्या माणसाची भेट घेणं नाकारता येत नाही. परंतु प्रत्यक्षात कितपत मदत कोणाला करतात भुजबळ हे अजून क्लिअर होतच नाही. त्यामुळं शांतिगिरी महाराजांनी आज मी जसं सांगितलं तसं गावागावामध्ये जाऊन प्रचार करणं त्यांचा जो ठरलेला वोटर आहे त्यांचं वोटिंग ते त्यांना मिळणार आहे. पण इतर जो मतदान आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याकडं घ्यायचं आणि साधारणपणे निवडून आल्यानंतर त्यांचं एक असंच असेल की जो हिंदुत्ववादी पक्ष असेल त्याच्यासोबत काम करण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं तिन्ही उमेदवार जे आहेत ते हिंदुत्वाची वोट बँक घेऊन यात राजकारण करत आहे. आणि शांतिगिरी महाराजांनी त्यांना त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न फार कोणी केलेला दिसत नाही. यावेळेस त्यांना असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला कमिटमेंट केलेली नाही
त्यांनी अनेक जणांना जाऊन भेटी पण दिल्या होत्या, पण आता ते रिंगणामध्ये थांबलेले आहेत. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. जवळपास 550हून अधिक गावांना जर त्यांनी भेटी दिलेल्या असतील तर ते मोठ्या प्रमाणावर वोटिंग या दोन उमेदवाराचं काढतील. अशा परिस्थितीमध्ये हेमंत गोडसेंचा जो आपण मागच्याही चर्चेच्या वेळेस उल्लेख केला होता की भाजपचे अनेक जण नाराज होते, परंतु आता मोदींना 400 पार न्यायचंच असेल तर हेमंत गोडसेंना निवडून आणण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणून का होत नाही. भाजपचे काही जे निष्ठावंत कार्यकर्ते ते कामाला लागले, पण पूर्ण सरसकट 100% भाजप हेमंत गोडसेचं काम करण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये आजच्या तारखेला तरी ॲडव्हान्टेज टू वाजे असंच आहे. हां, त्याचं कारण असं आहे की जेव्हा इतका दिवसच्या याचा गुऱ्हाळ चाललं होतं चर्चेचं की जागा कुणाला सुटणार आहे, ज्यावेळेस वाझेंनाही असं अपेक्षित होतं म्हणतात की गोडसेनं ती जागा सुटली पाहिजे. त्याचे दोन कारणं आहे. तर एकतर ते त्यांच्याकडे असलेली अँटी इन्कम्बन्सी त्यांच्याबद्दलची, आणि दुसरी जी आहे की जे शेवटचा शिंदे गटातला जो विद्यमान खासदार असेल तर त्यांना गद्दारीवरती आणि याच्यावरती उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती, या सगळ्या गोष्टींचा विचार करता ती प्लसमध्ये असणारी गोष्ट होती. आणि त्यामुळं कदाचित ही जी निवडणूक आहे. तिसरा तुम्हाला याच्यात म्हणजे फक्त थोडं ॲड करतो की जो आपण जो उल्लेख केला होता, आपणच तो उल्लेख केला होता की कांदा उत्पादकांची खूप आंदोलनं झाली, तर हा न्यूट्रल वोटर असतो. हा म्हणजे जवळपास प्रत्येक निवडणुकीमध्ये हा डायव्हर्ट होतो कुठंतरी. तर यावेळेस तो महायुतीच्या विरुद्ध प्रचंड भडकलेला आहे कांदा उत्पादक शेतकरी, त्याच्यामुळे त्याचाही फटका बसू शकतो. हां, म्हणजे तर नाशिक आणि कांदा किंवा नाशिक आणि द्राक्ष हे काही त्याचं काय समीकरण राहिले, आणि कांद्यावरनं खूप त्रास तिथल्या शेतकऱ्यांना 2 वर्षापासून सहन करावा लागतोय. त्याच्यामुळे कांद्यांचे भाव स्थिर नाही आहे किंवा त्यांच्यावरती कांद्याचे भाव वाढतील म्हणून दरवेळेस निर्यातबंदी घातली जाते असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे तिथला हा शेतकरी जो आहे तो एक मोठा निर्णायक भूमिका त्याची असणार आहे. ओबीसीची एक निर्णायक भूमिका असणार आहे, ती कोणामुळे छगन भुजबळांमुळे. त्यांचा होम ग्राउंड आहे. आपण मग ते आता करतात का नाही, आपण जे चर्चा करतो ते ॲक्टिव्हली तर पुढे येत नाहीत ना, त्याच्यामुळे तो मतदार पण सायलेंट मोडवर जातो का अशी शक्यता आहे. काही काही मतदारसंघामध्ये आपण आपलाच मुद्दा मी हे करतो की काही काही मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी म्हणजे विधानसभा न्याय जर आपण बघितलं एखाद्या लोकसभेला तर काही ठिकाणी 60-62% मतदान होतं, काही ठिकाणी 50%च्या खाली मतदान होतं. तर असं काही होईल का नाशिकच्या बाबतीमध्ये, ही सुद्धा आपल्याला एक विचार करावा लागेल. हां, आणि नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा निवडला. शांतिगिरी महाराज कदाचित 3 नंबरचे उमेदवार असतील, म्हणजे 1,00,000 मतं घेतील असं सगळीकडनं ते बोलल्या जात आहेत. आणि त्यांच्या मतांवरती म्हणजे तिघांचाही हिंदुत्ववादी बेस असणाऱ्या वोटर आहे किंवा ते लढणारे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचाही. कारण शिवसेनेकडनं नेहमी सांगितलं जातं शिंदे गटाकडनं की आमचा उमेदवार हिंदुत्वासाठी लढतोय, भाजपचा सपोर्ट आहे. दुसऱ्या बाजूला शांतिगिरी महाराजांनी सांगितलं की मला मोदींना निवडून द्यायचं आहे किंवा हिंदुत्वाचा त्यांचंही त्याच बाजूला आहे. आणि ओझे जे आहेत ते महाविकास आघाडीकडनं असले तरी त्यांचाही थोडासा हिंदुत्वाचा वोटर आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या याच्यावरती आता जे काही गोष्टी प्रामुख्याने त्याच्यात राहतात तर त्यातल्या 5-6 ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या मतदारसंघाकडे बघितल्या जातील. कांदा उत्पादक शेतकरी क्रमांक 1, ओबीसीची भूमिका, हिंदुत्ववादी भूमिका 3, नंबर 4 की यांना जी उद्धव ठाकरेंना किती सहानुभूती या सगळ्या प्रकरणामध्ये मिळती, तो एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्द्याकडे आपल्याला सरांना विचारावं लागेल की सर, भाजपाचा आणि शिवसेना जे आहे शिंदेसेना यांचं जे शेवटच्या टप्प्यात फाटलं होतं की आम्ही त्यांना कोणी उमेदवार द्या पण हा मला चालणार नाही, तर ते जे आहे ते जुळलं असेल कार्यकर्त्यांमध्ये. काय असतं की राजकीय तडजोड ज्याला म्हणतात ती त्याला निव्वळ आपण त्याच्या पलीकडे दुसरा शब्द वापरू शकत नाही. ही राजकीय तडजोड केलेली आहे. कारण श्रीकांत शिंदेंनी सगळ्यात आधी येऊन हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केलं. त्यानंतर जर उमेदवार बदलले असते तर मग ते मुख्यमंत्र्याचे चिरंजीवांनी जाहीर केलेला उमेदवार बदलला गेला. आणि दुसरे जे उमेदवार इच्छुक होते त्यांना भारतीय जनता पक्षांचं म्हणणं होतं की एक तर जागा आम्हाला सोडा किंवा मग उमेदवार बदला. या दोन्ही मागण्या मान्य झालेल्या नाही. त्याच्यामुळे हार्डकोर जो भाजपचा कार्यकर्ता आहे, मी आधी पण बोललो की 100% तर कोणी फार असं जीवाच्या आकांतानं पेटून काम करण्याची शक्यता फार कमी आहे हेमंत गोडसेंसाठी. त्यामुळे हेमंत गोडसेंना त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक लढवायची आहे. भाजपचं जेवढं त्यांना मदत होईल ते त्यांना बोनस पॉईंट म्हणून पकडावं लागेल. त्यामुळे त्याच्या भरोश्यावर हेमंत गोडसे लढत असतील असं अजिबात नाही. हेमंत गोडसे स्वतःची ताकद वापरणार आहे. त्यामुळे हे म्हणजे असं काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे की पूर्ण भाजपचे कार्यकर्ते तुटून आणि जेव्हा हेमंत गोडसे काही केले तरी जिंकलेच पाहिजे, अशी काही परिस्थिती आता नाशिकमध्ये अजिबात नाही. हां, म्हणजे आणि दुसरी गोष्ट जी शांतिगिरी महाराजांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले, शिंदेचं स्वतःचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतःच्या आता केलं तर महाराज थांबतील किंवा यांनी सांगितलं तर महाराज मागं घेतील, पण तसं काही झालं नाही. 5 महिन्यापासून प्रयत्न करतात शांतिगिरी महाराज. 5 महिने तुम्ही त्यांना ते मतदारसंघात फिरतात, कारण त्यांनी फक्त उमेदवारी मागितली नाही. आता जी आपण माहिती घेतली ते 5 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे तिथे धार्मिक कार्यक्रम असतातच, पण 5 महिन्यापासून ते शांतिगिरी महाराज मतदारसंघामध्ये इकडे तिकडे सगळीकडे जाऊन जनसंपर्क वाढवत होते. याचा अर्थ जे मित्र पक्षाकडे उमेदवारी मागत होते त्यांनी तेव्हाच त्यांच्या
त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आणि त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे होतं. पण ते कारण ते जर ते शांतिगिरी महाराज जर कदाचित लढले नसते तर ते हेमंत गोडसेंसाठी फायद्याचं होतं. जास्त फायद्याचं, कारण नुकसान तर जास्त दोघांचं होणार आहे, पण जास्त नुकसान हेमंत गोडसेंचं होणार आहे. तर त्यामुळं ही तिरंगी लढत आहे आणि त्याच्यामध्ये म्हणता येईल की बाकीच्या स्थिती ठिकाणी जसं असतं तिथंही बाण आणि मशाल अशा आहे आणि शांतिगिरी महाराजांची बादली असं ते तीन जे आहे ते जोरात एक फाईट सुरू आहे. तर हे असं चित्र नाशिकचं आहे आणि नाशिकचं पुढच्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे. त्यामुळे परत एकदा आपल्याला तिथपर्यंत काय बदल होतात ते बघता येईल. आणि आज दिवसभर राज्याचं राजकारण आणि देशाच्या राजकारणामध्ये इतक्या याच्यात असताना या दोन घटना बारीक काहीतरी सांगून जातात. छगन भुजबळांची घेत असलेले सगळे कार्यकर्ते भेट आणि झिरवाळांनी घेतलेली भूमिका, त्यामुळे दिंडोरीचा आणि नाशिकचा निकाल नक्कीच काहीतरी वेगळा लागेल हे सांगता येईल आणि त्यावरनं या आगामी काळातल्या पुढच्या मूव्ज ठरलेल्या असतील. सर काय सांगा? नक्कीच. आता बघा तुम्ही की जसं आपण म्हणतो ना, जर निवडणुकीचा ट्रॅक जसं पुढे जातो तर आता नरहरी झिरवळांची भूमिका अत्यंत स्पष्ट दिसते की त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बैठकीला जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेतला त्यांचा फोटो व्हायरल होतो. याचा अर्थ सरळ सरळ आहे की त्यांचा संकेत हा त्यांनी देऊन टाकला की माझी मदत यांना आहे. कारण अशा ठिकाणी जाऊन हजेरी लावणं आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्याला खूप मोठं आणि ते महत्त्वाची व्यक्ती. आपण जसं सांगितलं की नरहरी झिरवळ हे महाराष्ट्राच्या मागच्या काही वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्राला परिचित नेते आणि ते मोठे नेते आहेत त्या अजित पवार गटाचे. त्याच्यामुळं आता असे जर व्यक्ती इकडे मदत करणार असेल किंवा भुजबळांसारखी व्यक्ती सायलेंट मोडवर राहणार असेल राजकारणामध्ये तर या गोष्टीचा नक्कीच महायुतीला मोठा फटका बसणार आहे. नक्कीच ही होती नाशिक आणि दिंडोरीची सध्याची परिस्थिती. उद्या आम्ही काही मान्यवर पाहुण्यांसह उद्याची चर्चा करणार आहोत. ते छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये एक माजी मुख्यमंत्री किंवा दोन पक्षांचे प्रमुख सेनेच्या दोन्ही पण त्यांनी तळ ठोकलेला होता आणि त्याच्यावरनं काय सगळं घडलंय या सगळ्या याच्यात कोणाचं पारडं जड आहे ते उद्या औरंगाबादवरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्या तुम्हाला काय वाटतं या सगळ्या याच्यावरती तुमच्याही प्रतिक्रिया नक्की नोंदवा. पाहत राहा गल्ली ते दिल्ली MCN न्यूज. धन्यवाद.